होतं। यासाठी पहा कंपाऊंडचे पर्टिक्युलर हे कंपाऊंड आहे ते दोन थिंग मध्ये आहे। सपोज थिंग फर्स्ट थिंग आहे लिव्हिंग अ थिंग, लिव्हिंग अ थिंग। लिव्हिंग थिंग म्हणजे जे ऑल लिव्हिंग थिंग are made up from organic chemistry and such compound containing the carbon. The name of such compound is काय नाव आहे पहा। फर्स्ट आहे प्रोटीन, दोन नंबर आहे कार्बोहाइड्रेट्स, 3 नंबर लिपिड, 4th नंबर फैट्स और फैटी एसिड्स, 5th नंबर एमिनो एसिड्स, 6th नंबर DNA, 7th नंबर RNA। Such all these compound containing carbon। या सर्व कंपाऊंड मध्ये कार्बन ऍटम इन्क्लूड आहे। त्याचा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्टडी करणार आहे, ठीक आहे। आणि दुसरा आहे नॉन लिव्हिंग मध्ये काय पाहिजे आपल्याला, पाहिजे म्हणून पहा जनरली कार्बन कंपाऊंड नेचर मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सर्वात जास्त फॉर्म मध्ये आहे तो एक आहे म्हणून एअर मध्ये कोणता CO2 कार्बन डायऑक्साइड, दूसरा आहे म्हणून क्रूड ऑयल मध्ये कोणता पेट्रोल, डिझेल, नॅफ्थलीन, याच्यामध्ये काय आहे म्हणून कार्बन आहे क्रूड ऑयल अँड प्रोडक्ट बोलू शकतो मी, प्रोडक्ट। अँड थर्ड इज पहा, थर्ड म्हणजे कोण आहे कोल आहे। म्हणजे काही लिव्हिंग थिंग जर हजारो वर्षापूर्वी जमिनीत गाडलेले असतील तर त्यांच्यापासून कोल वेगवेगळे डिफरंट कंपाऊंड मिळतात। तसेच कोल मिळतो, क्रूड ऑइल, तसेच काय मिळतो नॅचरल गॅस इट हे कंपाऊंड हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अंडरस्टँडिंग करतो। परंतु काही एक्सेप्शन मध्ये पहा, जो लार्ज अमाउंट मध्ये CO2 आहे, या CO2 कंपाऊंड मध्ये कार्बन आहे, परंतु हा कंपाऊंड आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अंडरस्टँडी करत नाही। CO2 carbon dioxide cannot be included in organic chemistry. Why? And CH4 is a methane हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करतो। मग असं का, तर कार्बन डायऑक्साइड म्हणजे कार्बन किती बॉन्ड केले 4, कार्बन ऑक्सिजन 2, कार्बन व्हॅलेन्स 4, ऑक्सिजन व्हॅलेन्स 2, ठीक आहे। परंतु जर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड बनवत असेल, याची जी आहे बॉन्ड एन्थाल्पी कशा आहे बनवू, मॅक्सिमम, एन्थाल्पी इज मॅक्सिमम, तर स्टॅबिलिटी इज मॅक्सिमम। In air, carbon dioxide CO2 is stable, and here methane, carbon hydrogen is connected, therefore carbon hydrogen is connected, the bond enthalpy is less। bond enthalpy कशी लेस आहे तर इजिली ब्रेकेबल आहे, लेस स्टेबल आहे तर मिथेन गॅस हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। कार्बन डायऑक्साइड is not organic compound. Then the CaCO3 हे काय आहे, calcium carbonate is studied under the mineral, therefore पहा हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह,
म्हणजे याच्यात आयनिक बॉन्डिंग हा मिनरल कार्बन स्टडी होतो, मॅक्झिमम स्टेबिलिटी, इथं कोव्हॅलेंट बॉन्ड बॉन्ड चेंज झाले म्हणजे कार्बन डायऑक्साइड, कॅल्शियम कार्बोनेट and mineral containing carbon atom cannot be studied under organic chemistry. Organic chemistry. Now living thing, listen, लिव्हिंग थिंग मध्ये काय काय असतं पहा, कार्बन आहे, कार्बन कोणाला कनेक्ट आहे, हायड्रोजन, त्याच्यानंतर कोणाला आहे ऑक्सिजन, त्यानंतर कोणाला आहे नायट्रोजन, त्यानंतर कोणाला आहे सल्फर, त्यानंतर कोणाला ऑक्सिजन. अशा डिफरंट कनेक्टिव्हिटी या कंपाऊंड मध्ये आहे आणि ऑल दिस कंपाऊंड आर स्टडी इन ऑर्गेनिक केमिस्ट्री. ओके, पहा मुलांनी ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये कोणकोणते कंपाऊंड येतात, त्यासाठी 3 सायंटिस्ट आले. पहिला सायंटिस्ट नाव आहे, पहिला सायंटिस्ट आहे शोधिस सायंटिस्ट. हा कुठला होता, बेझेलिस स्वीडन मधला सायंटिस्ट होता. या सायंटिस्टनं काय सांगणं एक्सप्लेन केलं, सायंटिस्ट बोलला हा तुम्ही असं का बोलले, सायंटिस्टला असं वाटलं हा जर CH4 जर का हा कंपाऊंड CH4 हा कंपाऊंड मध्ये सर्व बॉन्ड हे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत आणि दुसरा जो आहे कॅल्शियम कार्बोनेट मध्ये जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड कसे आहेत, आयनिक बॉन्डिंग, ऍक्च्युअली आयनिक बॉन्डिंग आहे. म्हणून यांनी सांगितलं जे कंपाऊंड मध्ये जे एकमेकाला ऍटम पकडून ठेवलेले असतात ते फोर्सने पकडून ठेवलेले असतात आणि हे फोर्स त्यांनी क्लासिफाय आहेत, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, आयनिक बॉन्ड आहे आणि डेटिव्ह बॉन्ड आहे. ठीक आहे, मग यांनी सांगितलं सर्वात स्टेबिलिटी कुणाला आहे, तर आयनिक बॉन्डिंगला स्टॅबिलिटी कुणाला आहे, आयनिक बॉन्डिंगला. त्यापेक्षा लेस स्टेबल कोण आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. म्हणून यांनी सांगण्याचा एक्सप्लेन केला. काय एक्सप्लेन केलं, हे कम्पेअर केली, हा कंपाऊंड मी कम्पेअर केला, हा कंपाऊंड कोणता मानला, कोव्हॅलेंट कंपाऊंड कन्सिडर केला आणि हा कंपाऊंड कोणता केला, तर हा कंपाऊंड आयनिक कंपाऊंड कन्सिडर केला, म्हणजे सॉल्ट कन्सिडर केला. स्टॅबिलिटी व्हॅल्यू कोणाची, सॉल्ट म्हणजे ऑर्गेनिक कंपाऊंड हे लेस रिएक्टिव्ह आहे, मोर म्हणजे याची स्टॅबिलिटी कशी, ऑर्गेनिक कंपाऊंड स्टॅबिलिटी कमी असते तर इनऑर्गेनिक कंपाऊंड स्टॅबिलिटी जास्त असते. म्हणजे यांनी जे एक्सप्लेन केलं शोधिस केमिस्टने, हा एक्सप्लेन काय केलेले तर रोल ऑफ मेजर रोल ऑफ विटल फोर्सेस, म्हणजे कंपाऊंड मध्ये असणारे फोर्सेस मेजर केले आणि क्लासिफाय केलं कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड. म्हणजे यांनी क्लासिफाय केले कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणले कंपाऊंड जनरली काय असत ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि आयनिक बॉन्डिंग म्हणले कंपाऊंड कसे इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये म्हणजे फोर्सेसच्या आधारे या सायंटिस्टनं एक्सप्लेन केले. नाव पहा दुसरा सायंटिस्ट केले. हा पुढला सायंटिस्ट पहा या फेन्ड्रिस सायंटिस्ट नाव आहे फेन्ड्रिस होलर. हा जर्मन सायंटिस्ट होतो. यांनी काय बोलले
एक सायंटिस्ट गेला, दुसरा सायंटिस्ट कधी येतो, त्यांनी काही ते सांगायचं राहिलेलं असतं, त्याची काही ते मिस्टेक असतं, म्हणून नेक्स्ट सायंटिस्ट, न्यू सायंटिस्ट, अरे थांबे बाबा, तुझं काही ते मिस्टेक आहे, मी समजून सांगतो, हे बघ हे असं आहे, असं सायंटिस्ट कोणता बोलला. सो दिस सायंटिस्टने काय टिमलिंग केले, ओनली फोर्सेस सांगितले. कोणते फोर्सेस सांगितले, कोव्हलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्डिंग. न्यू सायंटिस्ट आला एफ फेंड्रिस, हा जर्मन सायंटिस्ट होता. यांनी काय सांगण्यात ट्राय केलं, तर यांनी सांगितलं हे जे कंपाऊंड आहे, हे कंपाऊंड कन्वर्ट होऊ शकतात. हा महत्वाचा सिद्धांत, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे, याने कन्वर्जन करून दाखवलं. कन्वर्ट कसे कन्वर्ट होतात हे फेंड्रिस होलाने जर्मन सायंटिस्ट सांगितलं. पाहू एक्झाम्पल आहे अमोनियम सायनाइड NH4 प्लस अमोनियम सायनाइड. अमोनियम सायनाइड हे कुणी सांगितलं, जर्मन सायंटिस्ट. म्हणजे जर्मन सायंटिस्ट आहे. अमोनियम सायनाइड आहे, हे अमोनियम सायनाइड. अमोनियम सायनाइडला जर हिटिंग दिली, म्हणजे जर हिट दिलं तर अमोनियम सायनाइड या मॉलिक्यूल आयनिक कंपाऊंड आहे. हा कोणता आहे, आयनिक कंपाऊंड आहे. म्हणजेच आयनिक कंपाऊंड कोणता होता, इन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड हाऊ टू कन्वर्ट, तर त्यांनी कन्वर्ट करून दाखवला. इनऑर्गॅनिक कंपाऊंडला जस्ट हिटिंग दिली, आणि हिटिंग दिला किंवा इन प्रेझेन्स ऑफ H2, तर कंपाऊंड कन्वर्ट झाला. NH2 C डबल बॉन्ड O NH2 म्हणजेच युरिया. हा आहे न्यूट्रल कंपाऊंड. इट इज न्यूट्रल कंपाऊंड. न्यूट्रल कंपाऊंड याचा जो pH आहे, pH इज इक्वल टू 7. pH किती, 7. आणि हा जो कंपाऊंड आहे तो कसा आहे, कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. कोव्हॅलंट बॉन्डने बनलेला. म्हणजे कार्बन ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजन हे कोव्हॅलंट बॉन्डने बाउंड करून ठेवले. कोव्हॅलंट बॉन्डने एकमेकाला कनेक्टेड. म्हणजेच इनऑर्गॅनिक कंपाऊंड कन्वर्ट झाला ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. जनरली प्रोसेस झाली, नेचर मध्ये होते. नेचर मध्ये हीट आहे, म्हणजे उन्हाळ्यात आपण पाहू शकतो अमोनियम सायनाइडचं कन्वर्जन कशात होतं, युरियामध्ये कन्वर्ट होऊ शकतं. इट इज अ नॅचरल प्रोसेस. हे कोणी सांगितलं, या फेंड्रिस होला सायंटिस्ट न सांगून दिलं आपल्याला. सडन काय सांगून दिलं, फेंड्रिस होला बोलला आपल्याला इनऑर्गॅनिक सॉल्ट असतील त्याला आपण ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट करू शकतो, आणि ही प्रोसेस नेचर मध्ये आहे. मग दुसरा सायंटिस्ट आला, तो काय बोलला, तर न्यू सायंटिस्ट इज कम्स कोल्बे. हा कोल्बे सायंटिस्ट आला. कोल्बे सायंटिस्ट आल्यानंतर कोल्बे काय बोलला, बरं तुमचं सगळं खरंय. हा म्हणला नॅचरली, म्हणला हा कोण, फेंड्रिस होलाने असं सांगितलं, ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड अंडर हिटिंग मध्ये ऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. परंतु हा कोल्बे बोलला नाही, असं नाही. जर तुम्ही ही नॅचरल प्रोसेस असेल तर मी मॅन मेड प्रोसेस करून दाखवू शकतो. मग हा जास्त बुद्धिमान, याने डोकं लावलं. हा मला मी लॅब मध्ये बनवून दाखवतो. म्हणून याने जे कोल्बेने जे कंपाऊंड सिंथेसिस केले, कोल्बे टेल दॅट ऑल सम इनऑर्गॅनिक कंपाऊंड आर कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक कंपाऊंड बट इन लॅब. याने जो फेंड्रिस बोलला तोच कोण बोलला, कोल्बे. हा फेंड्रिस बोलला, हा नेचरच्या दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन नॅचरल प्रोसेस. ही कसली प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस, निसर्गात होणारी प्रोसेस. परंतु ही कसली, कोल्बे प्रोसेस, इट इज लॅब प्रोसेस. ही कशी आहे, सिंथेसिस प्रोसेस. मॅन ऑर काय म्हणू शकतो मी, मॅन मेड अप प्रोसेस. मॅन मेड अप प्रोसेस म्हणजे ही प्रोसेस इन लॅब मध्ये होते. इन लॅबोरेटरी प्रोसेस.
असं या सायंटिस्टने सांगून टाकलं. हा छोटासा पार्ट झाला ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा इंट्रोडक्शन. नाव सी नेक्स्ट पार्ट. ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या कंपाऊंड मध्ये आणि इनऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या कंपाऊंड मधले डिफरन्स पाहिजे. नाव डिफरन्स बिटवीन अँड डिफरन्स कुठले पाहिजे? ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक, इनऑर्गेनिक. ऑर्गेनिक मध्ये ऑर्गेनिक कंपाऊंड कॅटेनेशन प्रॉपर्टी, कॅटेनेशन्स properties are maximum. कॅटेनेशन प्रॉपर्टी म्हणजे काय? लॉंगेस्ट चेन करण्याची ऍबिलिटी असेल सोडानो कोणाच्या जास्त ऑर्गेनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन 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 अशी लॉंगेस्ट चेन अपीअरन्स असू शकते ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये लॉंगेस्ट चेन तयार करण्याची एबिलिटी ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये कार्बनची जास्त आहे. परंतु इथं जर पाहिलं आपण तर काय असणार? तर कॅटेनेशन प्रॉपर्टी कशी आहे बनू? कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे म्हणजे लो आहे, म्हणजेच मिनिमम, म्हणजेच काय आहे? मिनिमम आहे, एकदम कमी, शॉर्ट. पहा कॅल्शियम कार्बोनेट कॅटेनेशन प्रॉपर्टी लिटिल बिट. नाउ सेकंड पॉइंट स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी कशी? लो स्टॅबिलिटी. क्रूड ऑइल, पेट्रोल, डिझेल स्टॅबिलिटी लो. कोव्हॅलेंट बॉन्ड here stability is maximum. Stability is maximum. Stability maximum. Now next point पहा. Boiling point and melting point कसे बनू? लो. Boiling point and melting point लो. तो boiling point BP and MP is maximum किंवा high. Fourth point solubility in water, insoluble soluble कसं? Soluble in organic compound, soluble in organic compound. Solubility in water. Water मध्ये मॅक्सिमम कंपाऊंड सोल्युबल होता. Solubility in water. Important is fifth reactivity is low. Reactivity is high. Maximum reactive असतं inorganic compound. Now